रामापूर, बोर्डी, शिवापूर परिसरात सध्या सोयाबीन सोंगणीचे काम सुरू झाले आहे. एकरी 2,500 ते 2,600 रुपये एकरप्रमाणे मजुराने सोयाबीन सोंगणीला सुरुवात झाली आहे. मात्र यावर्षी झालेल्या मुसळधार पाऊस व सततच्या पावसानं बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढल्यानं व सोयाबीन येलो मोझॅक रोग आल्यानं सोयाबीनच्या शेंगा भरण्याआधीच सोयाबीनची झाडे सुकल्यानं सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान होऊन सोयाबीन पिकात प्रचंड घट झाली आहे. सततच्या पावसानं काय सोयाबीनची नुसती वाढ झाली असून अक्षरशः सोयाबीनच्या झाडाला एकही शेंग न लागल्यानं काही प्रमाणात सोयाबीन ट्रॅक्टरने मोडण्यात आले आहे. तसंच राहिलेले सोयाबीन सोंगणी करून असून उत्पन्न एकरी 2 ते 3 क्विंटल होत असल्यानं शेतकरी पुन्हा हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडलेला आहे. एकरी 2,000 रुपये सोयाबीन ट्रॅक्टरवाले काढत आहेत. शेत तयार करणे, बी, खत, पेरणी खर्च, फवारे, सोंगणे तयार करणे, मजुरी खर्च पाहता जवळजवळ एकरी 20 ते 25,000 रुपये खर्च सोयाबीन पिकाचा झाला असताना उत्पन्न मात्र 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या हाती येत असल्यानं लावलेले पैसे सुद्धा निघत नसल्यानं शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळं शासनानं शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्वरित सरसकट मदत घोषित करावी अशी मागणी बोर्डी, रामापूर, शिवपूर सह परिसरातील शेतकरी करीत आहेत. जनमत लाईव्ह न्यूजसाठी देवानंद खिरकर, तालुका प्रतिनिधी, अकोट यांची रिपोर्ट.